राष्ट्रवादीची उद्या मुंबईत बैठक। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांची निवड निश्चित। उद्याच शपथविधी होणार। उपमुख्यमंत्री पदाबाबत सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा। उद्या बैठकीत निर्णय झाल्यास उद्याच शपथविधी होणार। छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट। उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीच्या चाहत्याचं नाव सुचवा, निर्णय घेतो। बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचा तटकरेंना शब्द। सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीमध्ये राजकीय हालचालींना वेग। प्रफुल्ल पटेलांसह भुजबळ, तटकरे, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी मंत्र्यांमध्ये 1.25 तास चर्चा। अजित पवारांकडील खात्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे असं फडणवीसांना सांगितलं। प्रफुल्ल पटेल यांची माहिती। बारामतीमध्ये अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन करा। नीरा नदीच्या संगमावर विधी। सुनेत्रा पवार कुटुंबियांसह सुप्रिया सुळे उपस्थित। दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेणार। आज किंवा उद्या निर्णय घेण्याची शक्यता। शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस यंदा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता। अजित पवारांच्या निधनामुळे फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन। अजित पवार यांच्याकडून काही दिवसांपूर्वीच मंत्रालयामध्ये अर्थसंकल्पाबाबत बैठक। राज्याचा महसूल वाढवण्यासाठी बैठकीमध्ये चर्चा। 8 तारखेपासून बैठकांचं आयोजन ठरलं होतं अशी माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू। राज्य सरकारचे आदेश। डीजीसीएच्या फॉरेन्सिक टीमनंतर आता सीआयडीकडनं चौकशी। तपासाचा वेग वाढला। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्यांकडनं मिसफायर। सलामी देण्यासाठी बंदूक लोड करतानाच मिसफायर। गृहमंत्री अमित शहा अनेक मोठे नेते असताना मोठी दुर्घटना टळली। भाजपने दादांवर केलेले 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप थोतांड। सामनाच्या अग्रलेखातून निशाणा। बदनामीपर्यंत मोदी, फडणवीसांनी दादांच्या कुटुंबियांची माफी मागावी अशी मागणी। अजित पवार यांच्या निधनामुळे पुण्यामध्ये राष्ट्रवादीने निवडणुकांचा प्रचार थांबवला। मतदारांना केवळ पत्रकं वाटून प्रचार करणार। उमेदवारांच्या कोणत्याही सभा, रोड शो न घेण्याचा निर्णय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्याला शिवसेना मनसे कार्यकर्त्यांची मारहाण। नालासोपाऱ्यामध्ये धिंड काढली। संबंधित व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात। अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड। शारदा खेडकरांच्या निवडीनंतर सभागृहात गोंधळ। एमआयएम ऐनवेळी तटस्थ राहिल्यामुळे काँग्रेस आक्रमक। 5 महिन्यांमध्ये 35,000 मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 23,000 प्रमाणपत्र वाटली। हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्रांचं वाटप। मुंबई आणि नवी मुंबईतील प्रदूषणावरून हायकोर्टाची दोन्ही पालिकांच्या कारभारावर नाराजी। वायू प्रदूषण नियंत्रणासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या जूनपासून परदेशात टेक ऑफ। फेब्रुवारीपासून विमानतळ रात्रंदिवस सुरू राहणार। उड्डाणांची संख्या 23 वरून 34 पर्यंत पोहोचणार। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाचा नकार। फक्त दुरुस्तीला परवानगी दिल्याचं स्पष्ट। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना मोठा दिलासा। निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये लाडकी बहीण योजनेचा उल्लेख। लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे अनेक राज्य कर्जात गेल्याचा अहवाल।